ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आजच्या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससीची परीक्षा असो किंवा आपल्या 2025 पासून सुरू होणारी एमपीएससीचा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा, या परीक्षांच्या दृष्टिकोनातून आज आपलं जे सेशन आहे ज्याचं टायटल आहे लेखन कौशल्य हाच यशाचा मार्ग। लेखन कौशल्य हाच एक यशाचा मार्ग आहे, अशा दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत आणि लेखन कौशल्याचं महत्त्व जे आहे ते जाणून घेणार आहोत। आता या टायटलचा विचार केला तर दोन महत्त्वाचे वर्ड्स आपल्याला इथं लक्षात येतात। पहिला आहे लेखन कौशल्य आणि दुसरा आहे यशाचा मार्ग। यश म्हणजे नक्की काय आहे, या परीक्षांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, यूपीएससी असेल किंवा एमपीएससी, या दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने यश मिळवणं म्हणजेच काय, तर आपली ड्रीम पोस्ट मिळवणं। यश मिळवणं म्हणजे जी काय फायनल मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव असणं म्हणजेच यश होय। आणि हे यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आन्सर रायटिंग हा एक महत्त्वाचा टास्क आहे, किंवा आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिस शिवाय, चांगली उत्तरं लिहिल्याशिवाय आपण त्या यशापर्यंत पोहोचू शकत नाही। आणि त्याच्यामुळं या आन्सर रायटिंगचं महत्त्व आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जाणून घ्यायचंय। सुरुवातीलाच आपण या दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्यांचा पॅटर्न पाहणार आहोत की नक्की परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे। एकंदरीत स्ट्रक्चर आपण पाहिलं तर 3 फेज ज्या आहेत त्या आपल्याला पार करायच्या आहेत, 3 स्टेजेस आहेत। पहिली स्टेज अर्थातच पूर्व परीक्षेची आहे। पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे। तुम्हाला माहिती आहे की ती आपल्याला क्वालिफाय करायची आहे। क्वालिफाय करायची आहे म्हणजे काय, जो काय कट ऑफ आहे तो पार करायचा आहे आपल्याला। आता याच्यामध्ये 2 पेपर आहेत, सीसॅटचा आणि जीएसचा। सीसॅट तर ऑलरेडी क्वालिफाईंग नेचर मध्ये आहेच, पण जीएसचा जो काय पेपर आहे तो जीएसचा पेपर आपल्याला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी गरजेचा आहे। याच्यामध्ये जीएसचे मार्क्स पुढे कुठेही आपले गृहीत धरले जात नाहीत, केवळ तुम्हाला मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून हा जो काय पूर्व परीक्षेचा टप्पा आहे, स्टेज आहे, ती महत्वाची आहे। एकदा का तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात की त्याचा रोल तिथेच संपतो। पुढे 2 महत्वाचे टप्पे आहेत, एक आहे मुख्य परीक्षेचा टप्पा आणि दुसरा आहे मुलाखतीचा टप्पा। हे दोन्ही टप्पे खूप महत्वाचे आहेत आणि हे दोन्ही टप्पे आपल्याला यशाकडे घेऊन जाणार आहेत। हे 2 टप्पे जे आहेत ते खऱ्या अर्थाने यश मिळवून देणार आहेत, कारण पूर्व परीक्षेमध्ये एकदा क्वालिफाईंग झालो की पूर्व परीक्षेचा रोल संपला, त्यानंतर चालू होते मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेनंतर मुलाखत। आता याच्यामध्ये या तिन्ही टप्प्यातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर म्हटला तर तो आहे मुख्य परीक्षेचा। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रम पाहिला असेल, परीक्षांचं स्वरूप समजावून घेतलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की इथं मुख्य परीक्षा जी आहे ती आहे 1750 गुणांची, 1750 गुणांची। आणि मुलाखतीचा विचार केला तर मुलाखत आहे 275 गुणांची। या दोन्हीची टोटल जर आपण केली तर आपल्याला लक्षात येतं की 2025 गुणांसाठी ओव्हरऑल आपली जी काय मेन्स आहे ही मुख्य परीक्षा, ज्यामध्ये रिटन एक्झामिनेशन प्लस पर्सनॅलिटी टेस्ट जे आहे या दोन्हीला काउंट केलं तर 2025 गुणांसाठी आपल्याला या टप्प्याला दुसरा आणि तिसरा टप्पा सामोरे जायचं आहे। याच्यामध्ये आपण टॉपरचे मार्क्स पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की साधारण 1000 ते 1050 या दरम्यान जे आहेत ते टॉपरचे मार्क्स आपल्याला दिसून येतात। म्हणजेच 2025चा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये साधारण 55% हे टॉपर्स मार्क्स घेतात। याच्यामध्ये मुलाखत आणि मुख्य परीक्षा या दोन्हीचा समावेश आहे। आता याच्यात मी मगाशी सांगितलं की मुख्य परीक्षा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे। तो का महत्त्वाचा टप्पा आहे, एकदा पूर्व परीक्षा संपली की आपण मुख्य परीक्षेला अपियर होतो। मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 1750 गुणांची ही मुख्य परीक्षा आहे। ही मुख्य परीक्षा काय ठरवते, तर मुख्य परीक्षा ठरवते की तुम्ही मुलाखतीला पात्र होणार आहात की नाही, हे कोण ठरवतंय, मुख्य परीक्षा ठरवते। म्हणजेच तुमचं जे काय स्टेज 3 आहे, तिसरा टप्पा, अंतिम टप्पा जो आहे, त्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही असणार आहात की नसणार आहात हे ठरवतं कोण, तर हे ठरवतंय मुख्य परीक्षा। आता केवळ एवढं ठरवून ही मुख्य परीक्षा थांबत नाही, तर मुख्य परीक्षेमध्ये किती आहेत, 1750 मार्क्स आहेत आणि 1750 पैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स ज्या वेळेस मिळतील त्यावेळेस 2025 पैकी मिळणारे मार्क्स
हे देखील आपले जास्तच भरणार आहेत. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा पास होता, तुम्ही इंटरव्ह्यूला अपियर होता, इंटरव्ह्यू जो आहे तो मात्र आपल्या हातात नाहीये. कारण इंटरव्ह्यूचा तो एक दिवस जो आहे, तो मुलाखतीचा जो काही पाऊण तास आहे, अर्धा तास आहे, या कालावधीमध्ये तुम्ही कशा पद्धतीची उत्तरं देता, समोर पॅनल कोणता आहे, प्रश्न कशा स्वरूपाचे आलेले आहेत, तुमच्या फेवरमध्ये आलेले आहेत की तुम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तुम्ही त्या प्रश्नांना उत्तर कशा पद्धतीने देता, तुमचा मूड कसा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात आणि त्यावरती तुमच्या मुलाखतीचे गुण ठरतात. त्यामुळे थोडक्यात असं म्हणता येईल की मुलाखत हा टप्पा जो आहे तो फार काही आपल्या हातात नसतो. आपल्या हातात काय आहे, मुख्य परीक्षा आहे, 1750 गुण आहेत. जर समजा तुम्ही मुख्य परीक्षेचा जो काय अटेम्प्ट आहे तो देत आहात, मुख्य परीक्षा लिहित आहात, आणि मुख्य परीक्षा लिहित असताना ज्या वेळेस एखादा पेपर जर तुम्हाला अवघड गेला तर त्याचा परफॉर्मन्स किंवा त्याची जी झालेली झीज आहे, त्यात कमी झालेले मार्क्स आहेत, ते दुसऱ्या पेपरमध्ये निश्चित तुम्ही भरून काढू शकता. मुलाखतीमध्ये मात्र एकदा मुलाखत संपली की त्यानंतर पुढे आपल्याला काही करता येत नाही. पुन्हा जर आपण पास झालो तर ठीक आहे, तर पुन्हा पूर्व परीक्षेकडे आपल्याला जावं लागतं. आणि त्यामुळं मुख्य परीक्षेचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. कारण मुख्य परीक्षेचा टप्पा केवळ मुख्य परीक्षा पास करून देत नाही, तर तो मुलाखतीला सपोर्टिंग राहतो. म्हणजेच मुलाखतीमध्ये सुद्धा कमी मार्क्स आले तर मुख्य परीक्षेच्या जोरावरती तुम्ही काय करणार आहात, यश प्राप्त करणार आहात. तुम्हाला यश मिळेल म्हणजेच काय, तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव निश्चित असेल. आता याचा दुसऱ्या अर्थाने आपल्याला असं सांगता येईल की मुलाखत आणि मुख्य परीक्षा याच्यातला डिफरन्स जर सांगायचा झाला तर मुख्य परीक्षा काय करेल की तुमचं यश कन्फर्म करेल. मेरिट लिस्ट मध्ये कुठे ना कुठे तुम्हाला स्थान ही मुख्य परीक्षा मिळवून देईल, आणि मुलाखत जी आहे ती मुलाखत तुम्हाला हवा असणारा रँक मिळवून देईल. हाच डिफरन्स जो आहे तो महत्वाचा या दोन्हीच्या संदर्भात सांगता येईल. आणि मग मुख्य परीक्षेचं महत्व एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, तर ही मुख्य परीक्षा जी आहे याला सामोरे जात असताना आपण नक्की कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, किंवा कोणती अशी गोष्ट आहे जी गोष्ट तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून देईल, कोणती अशी पुस्तकं वाचावी लागतील, कोणता पॅटर्न फॉलो करावा लागेल, किंवा अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये हे जास्तीचे गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला मार्केटमध्ये अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला युट्यूबवरती असंख्य व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याच्यासाठीचं गायडन्स अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मात्र तरी देखील मुख्य परीक्षा ही सर्वस्वी तुमच्यावरतीच डिपेंड आहे. मुख्य परीक्षेमध्ये तुमचा कसा परफॉर्मन्स राहणार हे सगळं काही मार्केट न ठरवता तुम्ही स्वतः ठरवणार आहात. हे कसं, तर मुख्य परीक्षा कशी आहे, मुख्य परीक्षा आहे वर्णनात्मक स्वरूपाची. पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, एमसीक्यू पॅटर्न आहे. प्रश्न विचारला जातो, तिथं 4 ऑप्शन असतात, 4 पैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर जे आहे ते आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे. मुख्य परीक्षेमध्ये मात्र वर्णनात्मक पॅटर्न आहे, म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची ही परीक्षा आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असल्यामुळे मार्केटमधल्या ज्या नोट्स आहेत त्या कोणत्या क्लासच्या वाचल्या, कोणत्या क्लासला जाऊन तुम्ही कोणत्या ठिकाणी क्लास केला, दिल्लीत केला की पुण्यात केला, कोणत्या युट्यूब चॅनलला फॉलो केलं, या कोणत्याही गोष्टी मॅटर करत नाहीत. मॅटर काय करतं, तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने लिहिलेली आहेत, एखाद्या प्रश्नाची गरज आहे ती फुलफिल तुम्ही केलेली आहे का, तुमच्या उत्तराची संरचना नक्की कशी आहे, तुम्ही जे काही वाचलेलं आहे, जे काही नॉलेज प्राप्त केलेलं आहे त्याची मांडणी तुम्हाला सुव्यवस्थित करता येते आहे का, प्रश्नाच्या गरजेनुसार करता येते आहे का, यावर आधारित तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. आणि त्यामुळंच जे आपलं आजचं टायटल आहे ते टायटल याच गोष्टीला पूरक आहे, उत्तर लेखन कौशल्य यशाचा मार्ग. उत्तर लेखन कौशल्य खऱ्या अर्थाने तुम्हाला यश मिळवून देऊ शकतं, कारण मुख्य परीक्षेचे 1750 गुण हे आपल्याला टार्गेट करावे लागतील, ज्यामध्ये जीएसचे 4 पेपर आहेत, एसएचा पेपर आहे आणि ऑप्शनलचे 2 पेपर. हे 7 पेपर जे आहेत हेच खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं यश म्हणजेच मेरिट लिस्ट मधलं स्थान जे आहे ते पक्क करू शकतं. आणि त्यासाठीच हे उत्तर लेखनाचं कौशल्य जे आहे किंवा उत्तर लेखन हाच यशाचा मार्ग, हे जे आपण काय म्हणतो आहोत ते यामुळेच म्हणतो आहोत कारण 1750 पैकी तुम्हाला किती मिळणार हे ठरवणार आहे तुमची आन्सर कॉपी. आयोग बघणार नाही की तुम्ही कोणत्या क्लासच्या नोट्स वाचल्या, आयोग बघणार नाही की तुम्ही लक्ष्मीकांत वाचलेला आहे
की अजून कोणतं दुसरं पुस्तक वाचलेलं आहे? आयोग पाहणार आहे की जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने लिहिलेलं आहे, त्याची रचना किती चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्याचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, मांडणी कशी आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील आणि त्यावरच आधारित तुम्हाला गुण जे आहे ते मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपरचे मार्क जर पाहिले तर 1750 गुणांची ही जी काय मेन्स आहे याच्यामध्ये जवळपास 900 ते 950 या दरम्यान हे टॉपर्स मार्क्स घेत असतात. आणि हे 900 ते 950 मार्क्स जर मिळवायचे असतील तर खऱ्या अर्थाने उत्तर लेखनाचा कस जो आहे तो लागणार आहे. दुसरीकडे उत्तर लेखन करत असताना किंवा ही परीक्षाचा अटेम्प्ट देत असताना आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक आहे वर्ड लिमिट आणि दुसरा आहे टाइमचं लिमिट. प्रत्येक पेपर हा 3 तासांचा असणार आहे, म्हणजेच 180 मिनिटांचा आपल्याला कालावधी असणार आहे. आपण जीएसच्या पेपरचा विचार केला तर जीएस मध्ये आपल्याला 20 प्रश्न विचारले जातात. 180 मिनिट आणि 20 प्रश्न, सरासरी 9 मिनिटांमध्ये आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर अटेम्प्ट करायचं आहे. 1 मिनिट तर आपल्याला तो प्रश्न समजून घेणं आणि त्या प्रश्नाची मनामध्ये संरचना तयार करण्यामध्येच तो 1 ते 1.5 मिनिट जाणार आहे. उरलेल्या 7.5 मिनिटांमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. नुसतं लिहायचंय का, तर ते प्रश्नाचं उत्तर शब्द मर्यादेमध्ये लिहायचंय. आणि मग हे लिहित असताना 150 शब्दांची मर्यादा आहे की 250 शब्दांची मर्यादा आहे हे आपल्याला तिथं त्या प्रश्नाच्या स्वरूपानुसार किंवा दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये आपल्याला समजून तशा पद्धतीची उत्तरं लिहायची आहेत. नुसती लिहायची नाहीयेत, प्रभावी लिहायची आहेत, त्या प्रश्नाची गरज पूर्ण करणारी लिहायची आहेत. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने काय आहे, हा आन्सर रायटिंग किंवा उत्तर लेखन हाच खऱ्या अर्थाने यशाचा मार्ग आहे. जे त्याच्यावरती खऱ्या अर्थाने प्रभुत्व मिळवतील तेच या फायनल मेरिट लिस्ट मध्ये असतील, तेच आपलं जे काय ड्रीम पोस्ट आहे, आपलं जे काय स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकडे वाटचाल करू शकतात. त्याच्यासाठी उत्तर लेखनाचं महत्व तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून लक्षात आलं असेल. आता हे जे काय उत्तर लेखनाचं महत्व आहे केवळ एवढ्या पुरतं सीमित आहे का? उत्तर लेखन जे आहे ते आपल्या मुख्य परीक्षेसाठी गरजेचं आहे, पण या उत्तर लेखनातून नक्की काय साध्य होतं? आन्सर रायटिंगचं जे काय कौशल्य आपण म्हणतो आहोत, इट इज अ स्किल. ते कौशल्यच आहे आणि ते सरावाने डेव्हलप होतं. आज तुम्ही लिहायला घेतलं आणि तुम्ही आजच परफेक्ट झालात अशा पद्धतीने ते उत्तर लेखन नसतं. आपल्याला लिहून पाहावं लागेल की आपण आपलं आन्सर रायटिंग काय लेवलचं आहे, मग त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत, त्याच्यामध्ये काय सकारात्मक बाबी आहेत, आणि मग हळूहळू आपल्याला चुका सुधारायच्या आहेत, चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जायचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स ठेवायचा आहे. हे उत्तर लेखन आपल्याला कशासाठी गरजेचं असतं त्याचा एक आढावा आपण घेऊयात की उत्तर लेखन त्याची गरज का आहे या मुख्य परीक्षेमध्ये. तर सगळ्यात महत्वाचं मुद्दा जर पाहिला तर तो आहे प्रभावी लेखनासाठी. आपल्याला हे जे काय लिखाण करायचं आहे हे कशासाठी करायचं आहे? जास्तीचे मार्क्स मिळवण्यासाठी. आणि हे मार्क्स कधी आपल्याला मिळतील? ज्यावेळेस आपण चांगलं लिहू, प्रभावी लिहू, समोरच्याला जे वाचल्यानंतर तो इम्प्रेस होईल, खऱ्या अर्थाने आपलं नॉलेज त्याला दिसेल, त्याच वेळेस तो आपल्याला मार्क्स देणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रभावी उत्तर लिहावं लागेल, चांगलं उत्तर लिहावं लागेल. त्यासाठी आपल्याला उत्तर लेखन कौशल्य जे आहे तर त्याची गरज आहे. दुसरं, प्रश्नाची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला जसं मी सांगितलं की 20 प्रश्न विचारले जातात जीएसच्या पेपरमध्ये. प्रत्येक प्रश्नाची डिमांड वेगळी असते, प्रत्येक प्रश्न वेगळ्या टॉपिकचा असतो, प्रत्येक प्रश्नामध्ये यूज केले जाणारे कीवर्ड्स वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी डिस्कस वापरलेला असेल, काही ठिकाणी इव्हॅल्युएट असेल, काही ठिकाणी एक्सप्लेन असेल, काही ठिकाणी कमेंट असेल. प्रत्येक प्रश्नाची कीवर्ड नुसार गरज बदलत असते आणि ही बदलती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तर लेखनाचा सराव गरजेचा आहे. कारण कीवर्ड बदलला की उत्तराची संरचना बदलते, कीवर्ड बदलला की उत्तराची डिमांड बदलत असते आणि त्याच्यामुळं आपल्याला या प्रश्नाची गरज पूर्ण करण्यासाठी उत्तर लेखनाच्या सरावातून आपल्याला याच्यावरती जे आहे ते प्रभुत्व मिळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पारंगत होऊ शकतो. पुढे आहे वेगळी मांडणी करण्यासाठी. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की मार्केटमध्ये खूप सारा कंटेंट अवेलेबल आहे, खूप सारी प्रकाशनं अवेलेबल आहेत, त्यांच्या नोट्स अवेलेबल आहेत, युट्यूबवरती खूप सारा डेटा, खूप व्हिडिओच्या माध्यमातून हा डेटा अवेलेबल आहे. आणि मग हा डेटा जो आहे याच्यामध्ये ठराविक असे काही क्लासेस असतात. जसं की पॉलिटी म्हटलं की आपण लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतो, एन्व्हायरमेंट म्हटलं की शंकर IAS वाचतो. मग केवळ आपणच हे फॉलो करतोय का हो? तर आपल्यासोबत तयारी करणारे सगळेच विद्यार्थी जे आहे ते ट्रेंडिंग पुस्तकं, ट्रेंडिंग व्हिडिओज फॉलो करत असतात.
आणि त्यामुळे काय होतं की ज्या वेळेस आपण परीक्षेमध्ये उत्तरं लिहितो त्यावेळेस सगळ्यांनी एकसारखे नोट्स वाचलेले असतात, सगळ्यांनी एकसारखी पुस्तकं वाचलेली असतात, त्यामुळं त्या पुस्तकातला डेटा, त्या पुस्तकातली उदाहरणं आणि तोचपणा जो आहे तो सगळ्यांच्या उत्तरामध्ये यायला लागतो. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, ही जी वेगळी मांडणी जी आहे ती वेगळी मांडणी करायची असेल तर आपल्या डोक्याला थोडी चालना द्यावी लागेल. केवळ घोकमपट्टी करून, केवळ पाठांतर करून आपल्याला उत्तर मांडायची नाहीत. तर तो प्रश्न समजून घेतला, इश्यू समजून घेतला आणि त्याच्यावरती जर आपण आपली मतं न्यूजपेपरमध्ये रीड केलेल्या आर्टिकलमध्ये आपण काय काय आतापर्यंत ग्रास्प केलेलं आहे, आजूबाजूला आपल्याला काय समाजामध्ये दिसतं आहे, पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं जर मिश्रपणे आपण मांडणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर आपली उत्तरं इतरांपेक्षा वेगळी असणार आहेत आणि वेगळ्या उत्तरांना निश्चितपणे अधिकचे गुण आपल्याला मिळणार आहेत. आणि त्यासाठी उत्तर लेखनाचं कौशल्य जे आहे तर ते आपल्याला इथं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेगळी मांडणी करत असताना त्यामध्ये फ्लोचार्टचा वापर असू शकतो, मॅपचा वापर असू शकतं, वेगवेगळ्या डायग्रामचा वापर असू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपली उत्तरं प्रभावी होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे कौशल्य याचा सराव जो आहे तो डेली बेसिसवरती आपण करत गेलो तर निश्चितपणे केवळ आपण पॅराग्राफमध्ये केवळ पॉइंट फॉर्म मध्ये लिहिणार नाही तर प्रेझेंटेशन खूप चांगलं करू शकू. आणि त्यासाठी आपल्याला ही वेगळी मांडणी करण्यासाठी उत्तर लेखन कौशल्य गरजेचं आहे. पुढे आहे ज्ञानाचे प्रकटीकरण. आपण जे काय वाचलेलं आहे, जसं मी सांगितलं की न्यूजपेपरमध्ये वेगवेगळे आर्टिकल वाचतो, आपण मॅगझिन वाचत असतो, त्यातले वेगवेगळे इश्यूज वाचत असतो, बुक्स वाचत असतो, काही क्लासेसच्या नोट्स, काही व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत ते आपण पाहत असतो. त्याचबरोबर समाजाला आपण उघड्या डोळ्याने बघत असतो. हे सगळं नॉलेज जे आहे हे नॉलेज आपण त्याच वेळेस चांगल्या पद्धतीने मांडू शकतो ज्या वेळेस आपल्याला उत्तर लेखनाचं कौशल्य त्याच्यावरती प्रभुत्व असेल. म्हणजे काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचं नॉलेज खूप चांगलं असतं मात्र त्यांना बोलता येत नाही. काही विद्यार्थी बोलण्यामध्ये भन्नाट असतात मात्र त्यांना लिहिता येत नाही. प्रत्येकाचा प्लस पॉइंट असतो, प्रत्येकाचा काही मायनस पॉइंट देखील असतो आणि त्याच दृष्टिकोनातून त्याचा इम्पॅक्ट आपल्या पेपरवरती होऊ नये. आपल्या या सगळ्या आपल्याकडे नॉलेज आहे पण ते जर मांडताच आलं नाही तर मात्र अडचण होऊ शकते, आपल्याला अधिकचे गुण जे आहेत ते मिळणार नाहीत. आणि त्यामुळं या ज्ञानाच्या प्रकटीकरणासाठी आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लेखनाचं कौशल्य जे आहे ते गरजेचं आहे. त्याचबरोबर वेळेचं व्यवस्थापन हा एक महत्वाचा टास्क आहे, कारण मेन्स एक्झाम मध्ये आपल्याला वर्ड लिमिट आहे, त्याचबरोबर आपल्याला वेळेचं बंधन देखील आहे. टाइम लिमिट आणि वर्ड लिमिट या दोन्हीशी आपली जी आहे ती झुंज सुरू असते. दोन्हीचा समन्वय आपल्याला साधायचा आहे आणि हा समन्वय साधत असताना तो डिरेक्टली आपण मेन्सला अपेअर झालो, मेन्सचा पेपर सोडवायला घेतला आणि आपल्याला सगळंच जमणार आहे असं नाही. केवळ नॉलेज असून चालत नाही, प्रॅक्टिस असेल तर मात्र आपण इथं चांगल्या पद्धतीने वेळेचं व्यवस्थापन करू शकतो. आपल्याला एखादा प्रश्न वाचल्यानंतर तो प्रश्न समजून घ्यायला किती वेळ लागतो आहे, त्याचं स्ट्रक्चर बनवायला मनातल्या मनात असू दे किंवा कच्चं रफ स्ट्रक्चर जे आहे ते बनवायला किती वेळ लागतोय, प्रत्यक्ष लिहायला किती वेळ लागतोय, या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करायचं असेल तर आपल्याला तो सराव करणं गरजेचं आहे. आणि उत्तर लेखनावरती जे काय कौशल्य आहे ते विकसित होत असतानाच आपण हा सराव करू शकतो आणि वेळेचं चांगलं व्यवस्थापन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण प्रभावी लिहू, प्रश्नाची गरज पूर्ण करणारं लिहू, काहीतरी इतरांपेक्षा वेगळं मांडण्याचा प्रयत्न करू, आपल्या ज्ञानाचं प्रकटीकरण किंवा आपण जे काय आत्मसात केले ते चांगल्या प्रकारे ज्ञानाचं प्रकटीकरण करू आणि टाइम बाउंड जे आहे किंवा वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करू, त्यावेळेस निश्चितपणे मुख्य परीक्षेमध्ये आपला परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे. आणि मुख्य परीक्षेचा हा परफॉर्मन्स तुम्हा सर्वांना यशाकडे घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळंच आपल्याला या उत्तर लेखन कौशल्याची गरज निर्माण होते आणि खऱ्या अर्थाने हाच आपल्या उत्तर लेखनाचा कौशल्याचा हा जो काय मार्ग आहे किंवा उत्तर लेखन हाच खऱ्या अर्थाने आपल्याला यशाकडे घेऊन जाणारा एक चांगला आणि व्यवस्थित कन्फर्म असा मार्ग आहे. त्याच्यामुळं आपल्याला केवळ वाचून चालणार नाही तर आपल्याला लिहिणं हा देखील आपल्या अभ्यासाचा एक इंटिग्रल पार्ट झाला पाहिजे. डे 1 पासून आपण लिहिलं पाहिजे. जसं आपण डे 1 पासून वाचायला सुरुवात करतो आहोत तसंच डे 1 पासून आपण लिहायला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रिलिम्सला पूर्व परीक्षेमध्ये जीएसचा एक पेपर असतो आणि सीसॅटचा एक पेपर असतो. ज्यावेळेस आपण सीसॅटची तयारी करतो त्यावेळेस सगळे मार्गदर्शक आपल्याला हेच सांगतात की सीसॅटची तयारीसाठी तुम्हाला प्रॅक्टिस गरजेची आहे. का तर सीसॅटच्या
तयारीमध्ये तुम्हाला अनालिटिकल ॲबिलिटी जी आहे ती डेव्हलप होणं गरजेचं असतं. तिथं वेळेचं बंधन देखील आहे, कारण आपल्याला टाइमच पुरत नाही आणि त्याच्यामुळं प्रॅक्टिसनेच तुम्ही या सीसॅटच्या पेपरमध्ये अधिकचे गुण मिळवू शकता, हे आपल्याला अनेक मार्गदर्शक सांगतात. तशाच पद्धतीने आन्सर रायटिंगचं देखील आहे. डे 1 पासून जर आपण सुधारत राहिलो किंवा प्रॅक्टिस करत राहिलो तर निश्चितपणे आपल्याला याच्यामध्ये देखील चांगली गती येते आणि त्याच्यामध्ये आपण पारंगत होऊ शकतो. हे उत्तर लेखन कौशल्य का गरजेचं आहे त्या संदर्भातलं संपूर्ण जे काय मुद्दे आहेत त्याची चर्चा आपण इथं केली. आता आपल्याला हे उत्तर लेखन कौशल्याची गरज समजलेली आहे. मग आता हे उत्तर लेखन कशा पद्धतीने करायचं आहे, सुरुवात नक्की कुठून करू, कशी करू, हे विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. विद्यार्थ्यांना एकच माहिती असतं, अभ्यास करणं म्हणजे मार्केटमध्ये जाऊन पुस्तक आणणं आणि ते पुस्तक वाचून संपवणं. पण विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेस आपण रीडिंग करतो आहोत ते आपल्याला कितपत ग्रास्प झालेलं आहे आणि जे का आपल्याला ग्रास्प झालेलं आहे ते आपल्याला मांडता येत आहे का, त्याच्यातले मुद्दे आपल्याला व्यवस्थित लिहिता येत आहेत का, एखाद्या मुद्द्याच्या गरजेनुसार आपण ते त्या फॉर्मॅटमध्ये बसवू शकतो का, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस गरजेची असते आणि ती डे 1 पासून केली पाहिजे. इथं याची सुरुवात नक्की कशी करावी हे आपण समजून घेणार आहोत. उत्तर लेखनाची सुरुवात करत असताना आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल, आपला अभ्यासक्रम जो आहे तो जाणून घ्यावा लागेल. अभ्यासक्रम आपल्याला समजला की मात्र आपल्याला सगळ्याच गोष्टी सोयीस्कर होतात, कारण त्या अभ्यासक्रमामधून आपल्याला जे काय अभ्यासक्रमाचे घटक आहेत ते लक्षात येतात. अभ्यासक्रम समजला की दुसरीकडे आपल्याला काय करायचं आहे, PYQचं अनालिसिस करायचं आहे. हे अनालिसिस करत असताना आपल्याला टॉपिक वाईज जे काय त्याचं अनालिसिस आहे ते करायचं आहे आणि त्यातून आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे की नक्की IMP टॉपिक कोणते आहेत, व्हेरी IMP कोणते आहेत, लेस IMP कोणते आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण PYQच्या माध्यमातून स्पेसिफिक टॉपिक टार्गेट करू शकतो. आता या उत्तर लेखनाची सुरुवात नक्की आपण कशी केली पाहिजे किंवा उत्तर लेखनाला सुरुवात करत असताना कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत, तर उत्तर लेखनाला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे PYQ जे आहेत तर ते PYQ आपण पाहिले पाहिजेत. PYQ पाहणं म्हणजे काय, नुसते PYQ वाचून घ्यायचे नाहीयेत, तर PYQ आपला अभ्यासक्रम आणि PYQ या दोन्हीची सांगड घालायची आहे. त्यातून अभ्यासक्रमाचे महत्वाचे घटक आपल्याला लक्षात येतात. PYQ केवळ पहिल्याच टप्प्यात नाही तर PYQ अगदी मुख्य परीक्षा संपेपर्यंत आपल्या सोबत असले पाहिजेत. त्या PYQ मधून काय लक्षात येतं की प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल कशा पद्धतीचा आहे, प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, प्रश्नामध्ये कोणकोणते कीवर्ड जे आहेत ते यूज केलेले आहेत आणि मग कीवर्ड यूज केल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तराची गरज जी आहे किंवा प्रश्नाची डिमांड जी आहे ती कशा पद्धतीने बदलते आहे हे आपल्याला ते PYQ पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि त्यामुळं आपल्याला काय करायचंय, हे PYQ पाहायचं, त्याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, महत्वाचे टॉपिक लक्षात येतात, परीक्षेचा दर्जा लक्षात येतो की परीक्षेची काठिण्य पातळी काय लेवलची आहे. परीक्षेचा दर्जा जाणून घेत असताना मग काही सोपे प्रश्न जाणवतील, काही मीडियम लेवलचे, काही टफेस्ट लेवलचे असतील. या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केल्यानंतर एकंदरीत तुम्हाला परीक्षा समजून येते की परीक्षेचा दर्जा काय लेवलचा आहे, तर माझी तयारी देखील त्याच लेवलची असली पाहिजे, जेणेकरून माझं जे स्वप्न आहे तिथपर्यंत मला जर पोहोचायचं असेल तर मला किती परिश्रम घ्यावे लागतील हे आपल्याला या दर्जामधून लक्षात येतं. पुढे आहे प्रश्नांचं स्वरूप आपल्याला लक्षात येतं, त्याचबरोबर प्रश्नांमधले कीवर्ड्स आणि त्यांची संरचना जी आहे, प्रश्नानुसार बदलणारी उत्तराची संरचना आणि कीवर्ड्स, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस जे आहे ते आपल्याला PYQच्या माध्यमातून करता येतं. एकदा PYQ आपल्याला समजले, प्रश्नांचे पॅटर्न आपल्याला लक्षात आले की आपली भीती जी आहे ती परीक्षेबद्दलची तिथं 50% भीती तरी कमी होऊन जाईल. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे बेसिक बुकचं रीडिंग. आता बेसिक बुक्स म्हणजे नक्की कोणते बुक्स, तर बेसिक बुक्स म्हणजे आपले NCERT आणि स्टेट बोर्डची पुस्तकं. आता ही NCERT आणि स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत ती अतिशय महत्वाची आहेत, कारण आपल्या जो काय अभ्यासक्रम दिलेला आहे या अभ्यासक्रमाचे बेसिक टॉपिक्स जे आहेत त्या अतिशय सोप्या उदाहरणांमध्ये आपल्याला समजून सांगितलेले आहेत आणि त्यामुळं त्या टॉपिक वरती आपल्याला
त्याचं बेसिक नॉलेज येतं किंवा जनरली जे काय सर्वसामान्य समाजामध्ये आपल्याला जी काय उदाहरणं दिसत आहेत ती उदाहरणं आपल्याला समजून घेता येतं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एनसीईआरटी मध्ये इक्वॅलिटीची संकल्पना समजावून सांगितलेली आहे आणि ही इक्वॅलिटीची संकल्पना समजावून सांगत असताना समाजातली विषमता, ही विषमता कशा स्वरूपाची आहे याचं एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक शाळेतला वर्ग आहे. या वर्गामध्ये मुलं आणि मुली एकत्रितरित्या शिक्षण घेतात. ज्यावेळेस खेळाचा तास असतो, आपण पीटीचा तास म्हणतो, हा खेळाचा तास जो आहे तो सुरू होतो आणि खेळाच्या तासाच्या वेळेस दोन मुलींमध्ये डिस्कशन सुरू असतं की आता खेळाचा तास आहे पण यावेळेस सुद्धा मुलांच्याच आवडीचा खेळ खेळला जाईल कारण मुलं ही बहुसंख्य आहेत. आणि याच्यातून जे काय डिस्क्रिमिनेशन आहे महिला आणि पुरुष यांच्यामधलं किंवा मुलगा आणि मुलगी यांच्यामधलं, तर ते डिस्क्रिमिनेशन आपल्याला दिसून येतं. आणि इनइक्वॅलिटी ही कशा स्वरूपाची आहे अगदी शालेय स्तरापासून देखील तिचा परिचय विद्यार्थ्यांना होत असतो आणि ती कन्सेप्ट आपल्याला रिअल लाईफ उदाहरणांमधून समजावून सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतक्या चांगल्या पद्धतीने जर आपल्याला ह्या कन्सेप्ट समजावून सांगितल्या तर प्रश्न कशाही स्वरूपाचे आले तरी आपण आपल्या आजूबाजूची रिअल लाईफ उदाहरणं देऊ शकतो. त्याच्या माध्यमातून आपण जे काही नॉलेज ग्रास्प केलेलं आहे ते नॉलेज खूप चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. थोडक्यात ही बेसिक पुस्तकं आपल्या तयारीचा पाया जो आहे तो मजबूत करतात आणि त्यामुळे सुरुवात बेसिक पुस्तकांपासून करा. बेसिक पुस्तकं वाचा, त्यातले टॉपिक समजून घ्या, त्यानंतर त्यातल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत महत्वाच्या, जसं की इक्वॅलिटी सांगितली मी, इनइक्वॅलिटी, डिस्क्रिमिनेशन, त्याचबरोबर सेक्युलरिझम असेल किंवा इतर जे काही जिओग्राफिकल फीचर असणारे असतील, हिस्ट्रीच्या असतील, इकॉनॉमिक्सच्या असतील, या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजून घ्या कारण त्या उदाहरणांच्या द्वारे आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. यानंतर या कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्या पुस्तकांच्या मागे स्वाध्याय, एनसीईआरटीच्या मागे एक्झरसाइज असतो तो लिहिण्याचा प्रयत्न करा कारण ते पुस्तक अगदी बेसिक आहे. 6वी पासून 12वी पर्यंतची पुस्तकं आपण वाचतो, त्यातले सिलेक्टिव्ह चॅप्टर जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड. सगळी पुस्तकं वाचायची नाहीत पण जेव्हा हे टॉपिक आपण वाचणार आहोत, हे चॅप्टर वाचणार आहोत, त्यावेळेस ते चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतील. हे चॅप्टर आपल्याला समजले की त्याच्या पाठीमागे एक्झरसाइज दिलेला आहे, तो जर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला चांगली उत्तरं जी आहेत ते चांगली उत्तरं लिहिण्याचा एक सुरुवात म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहता येईल. कारण एनसीईआरटीची जर तुम्ही प्रश्नांची काठिण्य पातळी पाहिली, त्या प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की यूपीएससी जशा पद्धतीने प्रश्न विचारते त्याच धर्तीवरती तशाच स्वरूपाचे काही प्रश्न हे एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. आणि हे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सोडवाल त्यावेळेस तुम्हाला यूपीएससीच्या प्रश्नांची भीती अजिबात वाटणार नाही. हे प्रश्न तुमच्या विचारांना चालना देणारे आहेत, हे प्रश्न तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत. थोडक्यात एक प्रश्न सांगतो, जे काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत तर या फंडामेंटल राईट्स नक्की कोणते आहेत आणि यापैकी तुम्हाला कोणता फंडामेंटल राईट अधिक महत्वाचा वाटतो. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही विविध फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये सगळेच महत्वाचे आहेत, पण तुम्हाला कोणता फंडामेंटल राईट महत्वाचा वाटतो आणि तो का महत्वाचा वाटतो हे जस्टिफाय आपल्याला करायचंय. हे जस्टिफाय करत असताना आपल्याला डोक्याला थोडासा ताण द्यावा लागतो, विचार करायला लागतो की मला यापैकी कोणता हक्क नक्की गरजेचा वाटतो आहे आणि तो का गरजेचा वाटतो आहे. आणि नुसता वाटून चालणार नाहीये, तर त्याची गरज ही मला मांडता आली पाहिजे उत्तराच्या स्वरूपामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्ही या बेसिक पुस्तकांपासून सोडवत गेलात तर निश्चितपणे दोन गोष्टी होतील. तुमचं नॉलेज जे काय तुम्हाला ग्रास्प झालेलं आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडता येईल. दुसऱ्या बाजूला त्याच्यावर आधारित तुम्हाला क्रिटिकली थिंकिंग जे आहे, क्रिटिकल थिंकिंग, ती ॲबिलिटी सुद्धा हळूहळू डेव्हलप होत जाणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला या बेसिक पुस्तकांपासून जे आहे तो स्वाध्याय लिहायचा प्रयत्न करा. हा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या उत्तर लेखनाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो. दुसरीकडे हे सोडवत असताना तुम्हाला जे समजलं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा. जे समजलेलं आहे, तुम्हाला जे माहिती आहे, जशा पद्धतीने तुम्ही ग्रास्प केलेलं आहे ते तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा. त्याच्यातून काय होईल की ती कन्सेप्ट तुम्हाला कशा पद्धतीने समजलेली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने उत्तर लिहित आहात हे तुम्हाला तिथं अनालाइज करता येईल. त्यामुळं हे बेसिक बुक्स पासून जे आहे ते तुमच्या उत्तराची सुरुवात करा किंवा उत्तर लेखन कौशल्य ही सुरुवात कधी करायची तर बेसिक बुक्स पासून करायची. बेसिक पुस्तकं वाचायची, वेगवेगळे चॅप्टर्स वाचायचे आणि त्याच्या पाठीमागचा एक्झरसाइज, त्याच्या पाठीमागचा स्वाध्याय जो आहे
तो लिहिण्याचा प्रयत्न करा, ती एक चांगली सुरुवात होऊ शकते. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे हळूहळू आता आपण ज्यावेळेस बेसिक पुस्तकं संपतील आणि वेगवेगळे आपण संदर्भ साहित्य वाचायला लागू किंवा न्यूजपेपर वाचतोय, संदर्भ साहित्य वाचतोय, अभ्यासाचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं आहे, त्याच्यामध्ये त्या अभ्यासाच्या प्लॅनिंग मध्ये आपल्या आन्सर रायटिंगसाठी एक ठराविक वेळ काढून ठेवा. हा आन्सर रायटिंगचा डेली बेसिसवरचा जो काही वेळ आहे तो डेली असला पाहिजे. डेली जे काही शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक ठराविक कालावधी, ठराविक वेळ आन्सर रायटिंगसाठी लिहा, वेळ द्या. आणि त्याच्यामध्ये हे आन्सर रायटिंग करत असताना सुरुवातीला अतिशय सोपे प्रश्न निवडा. हे प्रश्न निवडल्यानंतर अतिशय एक्सप्लेन, डिस्कस अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहे, अगदीच क्रिटिकली इव्हॅल्युएट वगैरे अशा प्रश्नांकडे जाऊ नका. टिपा लिहा सारखे प्रश्न, कारणे द्या सारखे प्रश्न, स्पष्ट करा सारखे प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला लिहायला प्रोत्साहन देतील किंवा तुमच्या मनामध्ये न्यूनगंड येणार नाही प्रश्न पाहून. अशा स्वरूपाचे सोपे सोपे प्रश्न निवडा, ते प्रश्न लिहायला सुरुवात करा. ओपन बुक टेस्ट ठेवा, थोडक्यात पाहून लिहायचा प्रयत्न करा. तुम्ही प्रश्न निवडा आणि त्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकात बघा आणि ती उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे प्रश्न जे आहेत ते पाहून लिहिले तरी चालतील. पुढे जाऊन आपण ते न बघता, जसा विषयावरती होल्ड येईल त्यानंतर आपण न बघता लिहू शकतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा कन्सर्न असतो. विद्यार्थ्यांना असं वाटतं मी आधी सगळे विषय वाचून संपवतो, मग ते विषय मला खूप चांगल्या पद्धतीने समजतील आणि त्यानंतर मग मी प्रश्नांची उत्तरं लिहायचा प्रयत्न करतो. पण असं नाहीये. हे विषय ज्यावेळेस आपण वाचून संपवू त्यावेळेस त्यातला कितीतरी डेटा जो आहे तो विस्मरणात गेलेला असेल आणि ते संपतच नाही. वर्षभर आपण तयारी केली तरी आपल्याला वाटतं की अजून माझं रिमेनिंगच आहे, अजून माझं लक्ष्मीकांत संपलेलंच नाहीये आणि त्यामुळं आपण त्या उत्तर लेखनाकडे कधी जात नाही. त्यापेक्षा सुरुवातीपासूनच तुम्ही लिहायला सुरुवात करा. अगदी एक एक प्रश्न सोडवा, पाहून सोडवा, मात्र ही सुरुवात करा. त्यानंतर एक एक प्रश्न सुरुवातीला जो आहे तो आपल्याला सोडवता येईल. पुढे मात्र तुमच्या या शेड्यूलमध्ये ठराविक प्रश्न सोडवले पाहिजेत. म्हणजे जर एक आठवडाभर तुम्ही एक प्रश्न सोडवला आहे पहिल्या वीकमध्ये, दुसऱ्या वीकमध्ये 2 प्रश्न घ्या, तिसऱ्या वीकमध्ये 3 प्रश्न घ्या, चौथ्या वीकमध्ये 4 प्रश्न घ्या आणि एका महिन्यामध्ये बघा तुम्ही अशा पद्धतीने आठवड्याचे 7, हे 14, हे 21 आणि हे 28 असे विविध प्रश्नांची जर संख्या पाहिली तर ते खूप सारे प्रश्न जे आहेत ते आपले याच्यामध्ये सोडून होतील. पुढच्या महिन्यामध्ये मात्र तुम्ही जे आहे ते आठवड्यामध्ये त्यातले 5 प्रश्न म्हणा किंवा आठवडा संपत असताना अगदी तुम्ही 10 प्रश्नांकडे जाऊ शकता. डेली 10 प्रश्न म्हणजे खूप झाले. इथपर्यंत जरी तुम्ही गेलात तरी खूप आहे, मोर दॅन इनफ आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ते हळूहळू वाढवायचं. एकदम वाढवा असं काही नाही. एखादा विद्यार्थी अगदी 2 आठवडे म्हटलं तरी एखादा प्रश्न सोडवू शकतो, कारण त्याला तेवढा अजून गती आलेली नसते. त्यामुळे त्यांनी तसं केलं तरी चालेल. आपल्याला हळूहळू काय करायचं आहे, या प्रश्नांची जी आहे ती क्वांटिटी वाढवत जायचे. त्याच्यातून काय होणार आहे, आपल्याला लिहायची सवय अधिक वाढेल. त्यातून आपण अधिक प्रश्नांचा, वेगवेगळ्या प्रश्नांचा विचार करायला शिकू आणि त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईल. आता या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस काय करायचंय, आपलं स्वतःच उत्तर आपण मोठ्याने वाचायचंय. उत्तर लिहून झालं की आपण एकदा मोठ्याने उत्तर वाचून बघा. त्यातल्या 3 ते 4 चुका ह्या तुमच्या स्वतःलाच आयडेंटिफाय होतील. तुम्ही स्वतःच त्या चुका शोधून काढाल आणि त्या चुका ज्यावेळेस आपल्या लक्षात येतील त्यावेळेस आपण पुढच्या उत्तरामध्ये निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट करू, ती चूक टाळण्याचा प्रयत्न करू. हा फायदा जो आहे तो आपलेच उत्तर आपणच वाचण्याने होत असतो. त्यामुळं आपलं उत्तर एकदा लिहून झालं की एकदा मोठ्याने वाचायचा प्रयत्न करा आणि मोठ्याने वाचलं की आपल्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात येतात. अशा पद्धतीने आपल्याला आपलं जे काही डेली शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आन्सर रायटिंगचा एक विशिष्ट कालावधी, आन्सर रायटिंगची विशिष्ट जागा जी आहे ती डेली शेड्यूलमध्ये ठेवा आणि हे ज्यावेळेस तुम्ही महिना, 2 महिने, 3 महिने फॉलो कराल निश्चितपणे तुम्हाला इम्पॅक्ट दिसेल. 2 गोष्टीचा दिसेल. एक आहे तुमचं नॉलेज जे आहे ते नॉलेज तुम्हाला अधिक वाढलेलं दिसेल आणि दुसरं तुमचा कॉन्फिडन्स जे आहे तो देखील खूप गेन झालेला असेल. कारण तुम्ही केवळ वाचत नाहीयेत, तुम्ही लिहितात. इतर विद्यार्थ्यांपेक्षा तुमचा अभ्यासाचा जो काही शेड्यूल आहे, प्लॅनिंग आहे ते काहीतरी वेगळं असणार आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणे त्या विषयावरचा होल्ड जो आहे तो खूप चांगला तुम्हाला येणार आहे आणि तोच होल्ड तुम्हाला हा कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. आता या प्लॅनिंग नंतर पुढे आपल्याला जायचंय संपादकीय आणि मासिकांकडे. संपादकीय आणि मासिके, हे संपादकीय म्हणजे काय
तर हे एडिटोरियल जे येतात द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता जे आहेत याचे एडिटोरियल जे आहेत, त्याचबरोबर योजना, कुरुक्षेत्र यांच्यासारखी मासिकं असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे इश्यूज जे आहेत तर ते त्यांची चर्चा केलेली असते, ते इश्यू आपल्याला समजून घ्यावे लागतात. आता ज्यावेळेस आपण न्यूजपेपर मधले हे एडिटोरियल्स आणि मासिकं वाचू त्यावेळेस आपल्याला आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून काही गोष्टींची काळजी घ्यायची. केवळ इन्फॉर्मेटिव्ह वेनी आपल्याला ते वाचायचं नाहीये. तर आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून हे कसं वाचू शकतो, तर हे एडिटोरियल जे आहेत त्याच्यामधले लेख आपल्याला समजून घ्यायचे आहेत. समजून घ्यायचे म्हणजे काय, ते इश्यूज काय मांडलेले आहेत, ते लिहिण्याची पद्धत कशी आहे, आर्टिकल कशा पद्धतीने ते लिहिलेले आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. हे समजून घेत असताना त्यामध्ये भाषेचा ओघवतापणा कसा आहे. भाषा ही सुरुवातीला वेगळी असते, मिडलला वेगळी असते, लास्टला वेगळी असते. या भाषेचा ओघवतापणा आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामध्ये ही भाषा, त्याचा फ्लो जो आहे तो कशा पद्धतीने मेंटेन केलेला आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण एका मुद्द्याची चर्चा करताना लगेच त्याची उदाहरणं देऊन आपल्याला दुसऱ्या मुद्द्याकडे त्या आर्टिकलमध्ये बऱ्याचदा घेऊन जातात आणि मग तो फ्लो कशा पद्धतीने मेंटेन आहे हे आपल्याला त्याच्यातून समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मुद्द्यांची मांडणी कशी केलेली आहे हे आपल्याला त्या आर्टिकलमधून समजून घ्यायचं आहे. त्याचा इंट्रो म्हणजेच प्रस्तावना आणि कन्क्लुजन म्हणजेच त्याचा समारोप कशा पद्धतीने केलेला आहे. सुरुवात करत असताना तो लेखक काय सांगतो आहे, कुठला सीन क्रिएट करतो आहे आणि मग मूळ विषयाला हात घालतो आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि संपूर्ण एवढी चर्चा झाल्यानंतर, वेगवेगळ्या बाजू समजून घेतल्यानंतर समारोप करत असताना तो काय त्याचं कन्क्लुजन देतोय का, काय त्याच्यामध्ये सुधारणा सुचवतोय का, किंवा अजून काय वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी करतोय हे आपल्याला या एडिटोरियल आणि मासिकांमधून समजून घ्यायचंय. हे सगळं वाचून घ्यायचं, इश्यू समजून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच एडिटोरियलचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करायचा. हा सारांश कसा असला पाहिजे, स्वतःच्या भाषेत. आपल्याला नक्की या आर्टिकल मधून काय समजलेलं आहे, आपल्याला कशा पद्धतीने त्या आर्टिकल मधून जी काय मांडणी केलेली आहे त्यातून काय आपण शिकतो आहोत, काय ग्रास्प केलेलं आहे, हे जर आपण स्वतःच्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे आपल्या आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्याचबरोबर इंट्रो, कन्क्लुजन, भाषेचा ओघवतापणा, मुद्द्यांची मांडणी, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एडिटोरियल आणि मॅगझिन्स मधून जे काय आर्टिकल्स येतात त्याच्यामधून शिकण्यासारखे आहेत. त्यामुळे हा एक आपल्या आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टप्पा आहे, तो एक आपल्याला फॉलो करायचा आहे. आणि यानंतर जसं मी सांगितलं तसं संदर्भ ग्रंथांचा टप्पा आहे. आपल्याला संदर्भ ग्रंथ हा एक चूज करणं हा एक महत्वाचा टास्क आहे. कारण सध्या मार्केटमध्ये असंख्य संदर्भ ग्रंथ, असंख्य क्लासेसच्या नोट्स अवेलेबल आहेत. त्याच्यातून आपल्याला ठराविक आपल्या संपूर्ण अभ्यासक्रम ज्याच्यामधून कव्हर होईल, ज्या अपडेटेड असतील अशा स्वरूपाचे रेफरन्स मटेरियल, संदर्भ ग्रंथ असेल किंवा नोट्स असतील तर त्या आपल्याला मिळवायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या चूज करत असताना आपल्या मार्गदर्शकांचा सल्ला घ्या, आपल्या इतर मित्रांशी बोला आणि त्यानंतर ते संदर्भ ग्रंथ चूज करायचे आहेत. हे चूज केल्यानंतर ते कशा पद्धतीचे असावेत तर ते लिमिटेड असावेत. एकाच विषयासाठी 4 पुस्तकं वाचायची गरज नाही. लिमिटेड रिसोर्सेस ठेवा, मॅक्झिमम ते रिवाइज करत राहा. मॅक्झिमम वेळा रिवाइज केल्याने काय होतं तर ते सतत आपल्या सोबत राहतं. नाहीतर आपला कल कसा असतो, पुस्तक आणणे, वाचून संपवणे, पुन्हा दुसरं पुस्तक घेणे, ते वाचून संपवणे, पुन्हा तिसरं पुस्तक. पहिलं पुस्तक वाचलंय त्यामधलं काय समजलेलं आहे त्याच्याकडे आपण पुन्हा तिसऱ्या पुस्तकाकडे गेल्यावर लक्ष देत नाही. आणि त्यामुळं काय होतं, आपला अभ्यास जो आहे आधी 4 महिन्यानंतर पुन्हा आपण जर ते पुस्तक उघडलं तर आपल्याला लक्षात येतं की मी हे नवीनच वाचतोय, याच्यातला अनेक कन्सेप्ट मला नव्याने समजतायत आणि मग जो काय मी महिना 1.5 महिना त्या पुस्तकामध्ये घातलाय तो वाया गेलेला आहे, कारण मी रिव्हिजन केलेलं नाहीये. आणि या रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायचंय, लिमिटेड रिसोर्सेस ठेवायचे. त्याचबरोबर एक सुव्यवस्थित टाइम टेबल बनवलं पाहिजे. मग त्यामध्ये रिडिंगसाठी किती वेळ द्यायचा आहे, त्याचबरोबर आन्सर रायटिंगसाठी किती वेळ द्यायचा आहे, न्यूजपेपरसाठी किती वेळ द्यायचा आहे, त्याचबरोबर रिव्हिजनसाठी मला डेली बेसिसवरती किती वेळ देऊ शकतो. मग ते आठवड्याला रिव्हिजन करणं, 15 दिवसाला असेल, महिन्याला असेल, या टप्प्यांमध्ये आपल्याला ती रिव्हिजन करणं एक्सपेक्ट आहे. आणि त्यामुळं त्याचं एक नियोजन झालं पाहिजे. एखादा संदर्भ ग्रंथातला टॉपिक वाचण्यापूर्वी त्यातला PYQ जो पाहिला त्या टॉपिकच्या संदर्भातला, तर निश्चितपणे या टॉपिक मधून मला नक्की काय घ्यायचं आहे
याच्यावरती कशा स्वरूपाचा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि पुढच्या वेळेस काय प्रश्न येऊ शकतो याचं एक आकलन आपल्याला त्या माध्यमातून होतं आणि आपला त्या टॉपिककडे बघण्याचा एक दृष्टिकोन क्रिएट होत असतो. परीक्षेच्या अँगलने आपण पाहायला लागतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला गरजेनुसार किंवा जी काय परीक्षेची डिमांड आहे त्यानुसार आपण त्या टॉपिकचं वाचन करायला लागतो. केवळ वाचून संपवणं हा आपला उद्देश राहत नाही, तर तो आपण अधिक चांगल्या पद्धतीने जो आहे तो वाचायला लागतो. त्यासाठी टॉपिक वाचण्यापूर्वी आपल्याला PYQ पाहायचा आहे. कमी शब्दात वाचून झाला की त्याच्या कमी शब्दात अर्थपूर्ण नोट्स काढायच्या. नोट्स काढत असताना महत्वाचे कीवर्ड्स, काही फॅक्ट्स, उदाहरणं, महत्वाच्या अमेंडमेंट्स, महत्वाची जजमेंट्स अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याच नोट्स आपण काढायच्यात. सगळं पुस्तक उतरवून काढायचं नाही. नोट्स अतिशय शॉर्ट असाव्यात. 10 ते 15% त्या टॉपिकच्या नोट्स असाव्यात, कारण त्या रिवाइज करायला सोप्या असतात. नाही तर आपला कल हा असतो की नोट्स म्हणजे सगळं पुस्तक उतरवून काढणे आणि मग पुस्तक पण वाचायचं आणि नोट्स पण रिवाइज करायच्या, म्हणजे अगदी सगळं डबल वाचत राहायचं. हा अप्रोच नसावा. एखाद्या घटकाच्या संदर्भामध्ये एक कीवर्ड वाचला की अख्खं पेज मध्ये ती संकल्पना जी काय एक्सप्लेन केलेली आहे ती आपल्याला लक्षात यावी अशा स्वरूपाच्या त्या नोट्स असाव्यात. कमी शब्दात त्या अर्थपूर्ण असाव्यात. या नोट ज्या आहेत त्या वारंवार रिवाइज केलं पाहिजे. त्यामध्ये 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना अशा कालावधीनुसार त्या रिवाइज झाल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. नाहीतर 2 महिन्यानंतर आपल्याला काहीच आठवत नाही. इव्हन 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवसानंतर हळूहळू ते विस्मरणात जायला लागतं आणि म्हणून त्याच वेळी आपल्याला जे आहे तर याचं रिव्हिजन करायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाचून झाला की त्यानंतर त्याच्यावर आधारित टेस्ट सोडवायची. संदर्भ ग्रंथ आपण वाचायला घेतले, एक चॅप्टर वाचून झाला, समजा मूलभूत हक्कांचा मी चॅप्टर वाचलेला आहे, मूलभूत हक्कांवरती टेस्ट सोडवली तर निश्चितपणे ते टॉपिक आपल्याला कितपत समजलेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर आन्सर रायटिंग करत असताना आपल्याला काय अडचणी येतात त्या टॉपिकच्या संदर्भामध्ये ते लक्षात येईल. काही मुद्दे सुटले तर पुन्हा त्याच वेळेस आपल्याला ते रिवाइज करता येईल, पाहता येईल, समजून घेता येईल. आणि त्यामुळं जर टॉपिक वाईज आपण गेलो तर निश्चितपणे टॉपिक वाईज प्रश्न जे आहेत ते देखील सोडवून होतील आणि दुसरीकडे तो जो काय टॉपिक आहे तो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजणार आहे. त्या संदर्भात आपल्याला त्याच्यावरचा कॉन्फिडन्स जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि डेली बेसिसवरती आपण हे करत राहिलं पाहिजे, त्याच्यासाठीचा कालावधी काढला पाहिजे. त्यामुळे संदर्भ ग्रंथ नुसते वाचायचे नाहीत. संदर्भ ग्रंथ वाचत असताना PYQ बघा, संदर्भ ग्रंथातला टॉपिक वाचा, नोट्स काढा, त्याच्यावर आधारित टेस्ट सोडवा. निश्चितपणे तुम्हाला उत्तरलेखन कौशल्यासोबतच तुमचा अभ्यास देखील अधिक पटीने चांगला व्हायला मदत होईल. त्यामुळे हा टप्पा अतिशय महत्वाचा आहे. पुढचा टप्पा आहे मॉक टेस्ट. ज्यावेळेस तुम्ही विषय संपवाल, समजा तुमचा जिओग्राफी संपला तर जिओग्राफीची मॉक टेस्ट, पॉलिटी संपला, पॉलिटीची मॉक टेस्ट, अशा स्वरूपाच्या टेस्ट तुम्ही सोडवत राहा. त्या टेस्टच्या माध्यमातून स्वतःला जज करत राहा. हे जज करत असताना 2 प्रकारे आपल्याला करता येईल. एकतर आपल्याला त्या विषयामध्ये किती गती आलेली आहे हे देखील लक्षात येईल, काही कमी असतील तर त्या आपल्याला भरून काढता येतील. आणि दुसरीकडे उत्तर लेखन जे आहे, प्रत्येक विषयाचं संदर्भामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर त्या करत असताना आपल्याला त्यावेळेस करेक्ट करता येतील. त्यामधल्या काही चुका असतील तर त्या सुधारता येतील. त्यामुळं विषय संपला की आपल्याला मॉक टेस्ट सोडवायची. त्यातून काय करायचं, आपल्याला उत्तराची संरचना जी आहे ती चांगल्या पद्धतीने करायचं. स्ट्रक्चर जे आहे कीवर्डनुसार बदलतं, प्रश्नाच्या गरजेनुसार बदलतं, तर ते स्ट्रक्चर आपल्याला व्यवस्थित करायला शिकायचंय. आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे वेळेचं व्यवस्थापन आपल्याला मॉक टेस्टच्या माध्यमातून करायचंय. पुढं रायटिंगचा सराव जो आहे, कारण आपल्याला बघा जर जीएसचा पेपर आपण कन्सिडर केला तर जवळपास आपल्याला 4000 शब्द जे आहेत ते जीएसच्या पेपरमध्ये आपल्याला लिहावे लागतात आणि मिनिटाला साधारण जर आपण कन्सिडर केलं तर साधारण 22 ते 23 शब्द जे आहेत ते आपल्याला एका मिनिटामध्ये जे आहेत ते लिहावे लागतात. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो यासाठी लिखाणाचा सराव खूप गरजेचा आहे. पुढे आहे विषयाचं आकलन आपल्याला कितपत झालेलं आहे हे मॉक टेस्टच्या माध्यमातून आपल्याला जज करता येतं. आणि आपली विचार करण्याची क्षमता, जी काय थिंकिंग ॲबिलिटी आहे, आपण कशा पद्धतीने विचार करतो, जे आपल्याला नॉलेज मिळालेलं आहे ते नॉलेज आपल्याला मांडता येतंय का प्रश्नाच्या गरजेनुसार. थोडक्यात एक उदाहरण सांगतो की हे आन्सर रायटिंग किंवा मुख्य परीक्षेला अपियर होणं म्हणजे कशा पद्धतीचं आहे, तर आपल्याला रॉ मटेरियल बनवून ठेवावं लागतं. रॉ मटेरियल म्हणजे एक चिखलाचा गोळा आपल्याला बनवून ठेवावा लागतो. परीक्षेच्या डिमांडनुसार आपल्याला तो चिखलाचा गोळा जो आहे तो प्रोसेस करावा लागतो. म्हणजे जर प्रश्नात जो एक चिखलाचा गोळा आपण प्रोसेस करून ठेवलेला आहे आणि मग
त्यांनी जर आपल्याला एखादा बैल करून मागितला तर बैलाची प्रतिकृती करून द्यायची, उंदीर मागितला उंदीर बनवून द्यायचा, घोडा मागितला घोडा बनवून द्यायचा. रॉ मटेरियल तेच आहे, पण डिमांडनुसार आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करता आले पाहिजेत. थोडक्यात ती विचार करण्याची क्षमता जी आहे ती आपली डेव्हलप झाली की आपण या सगळ्या गोष्टीला युज टू होऊन जातो. आणि त्यासाठी काय गरजेचं आहे तर मॉक टेस्ट हा एक इंटिग्रल पार्ट आहे आपल्या आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं मॉक टेस्ट जी आहे ती देखील आपण वेळोवेळी सोडवलं पाहिजे आणि स्वतःला जज करत राहिलो पाहिजे. स्वतःमधल्या चुका ज्या आहेत त्या सुधारण्याचं चांगलं माध्यम म्हणजे ही टेस्ट आहे. इम्तिहान को बैठो और खुद को चेक करो, अशा पद्धतीने आपण ते म्हणू शकतो. तर ती मॉक टेस्ट आपल्याला इम्प्रूव्ह करायला मदत करते, त्यामुळे ती सोडवली पाहिजे. आणि सगळ्यात लास्टचा आणि अतिशय महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक. जोपर्यंत आपण जे काय अभ्यास करतोय, आपण जे काय लिहितोय त्याचं मूल्यमापन होत नाही आणि त्याच्यावरती अभिप्राय मिळत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही. केवळ लिहून चालणार नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, इव्हॅल्युएशन करावं लागेल आणि फीडबॅक मिळवावा लागेल. या फीडबॅकच्या माध्यमातून काय चेक करायचं की प्रश्न आपल्याला कितपत समजलेला आहे ते लक्षात येईल, उत्तराची संरचना बरोबर आहे की चुकते आहे ते लक्षात येईल, आपली भाषा कशा स्वरूपाची आहे हे आपल्याला इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून लक्षात येईल. म्हणजे भाषा सुधारायची आहे, व्यवस्थित आहे की कशा स्वरूपाची आहे हे आपल्याला या इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून लक्षात येईल. आपल्याला विषयाचा आवाका कितपत आलेला आहे, कितपत विषय समजलेला आहे हे देखील त्याच्या माध्यमातून लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं आहे आवश्यक सुधारणा. आपण जे काय लिहितो, आपण जे काय वाचलं आहे, आपण जे काय मांडलं आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा अपेक्षित आहे, स्ट्रक्चरमध्ये चेंजेस करायचे आहेत, मांडणीमध्ये चेंजेस करायचे आहेत का आपल्या भाषेमध्ये चेंजेस करायचे आहेत, यासाठी काय गरजेचं आहे फीडबॅक. हा फीडबॅक आपल्याला आवश्यक सुधारणा सांगणार आहे. आणि या सुधारणा कशा स्वरूपाच्या असल्या पाहिजेत, टाइमली फीडबॅक मिळाला पाहिजे. म्हणजे आपण आन्सर रायटिंगची सुरुवात केली की तेव्हापासूनच आपल्याला काय आहे हा फीडबॅक मिळाला पाहिजे, आपलं इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. कारण त्या प्रत्येक टप्प्यावरती किंवा प्रत्येक वेळेत ज्या काय चुका होणार आहेत या चुका जर आपण सुधारत गेलो तर निश्चितपणे आपण यशाची एक एक पायरी जी आहे ते चढत पुढे जाणार आहोत. आणि या प्रत्येक पायरीवरती जे आहे ते आपल्या चुका ज्या आहेत त्या निश्चितपणे इम्प्रूव्ह होत जाणार आहेत, कारण आपल्याला फीडबॅक मिळणार आहे. या फीडबॅकमुळे काय होणार आहे, मागच्या चुका सुधारायच्या आणि पुढे अजून इम्प्रूव्ह करत अजून परफेक्ट होत आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळं याच वेळेत जर आपण या चुका सुधारल्या तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला अडचण येत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असतो की मला खूप सारं वाचायचं आहे आणि मग मेन्सच्या वेळेस मी टेस्ट सिरीज लावेल. ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेला अपिअर होतो तर खूप सारा पसारा आपल्या समोर असतो, खूप सारे विषय आपल्याला वाचून संपवायचे असतात, करंट अफेअर्स वाचायचं असतं, निबंधाची तयारी असते, ऑप्शनल राहिलंय, जीएसचा कोणता पार्ट राहिलेला आहे, असं सगळं काही करायचं असतं. आणि सोबत आपण लावतो टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज लावत असताना आपल्याला एकीकडे रीडिंग आणि दुसरीकडे टेस्ट सिरीज चालू असते आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला सुधारणांना वाव मिळत नाही, सुधारणा करायला चान्स नसतो. जर आपल्यामधल्या जर काही अशा चुका जर आपल्याला कोणी सांगत असेल त्या काळामध्ये तर त्या सुधारायला तर चान्स नसतोच, पण दुसरीकडे आपण डिमोटिवेट होऊन जातो. आपल्याला त्या चुका त्या काळामध्ये सुधारता येत नाही आणि त्यामुळं त्याचा परिणाम आपल्या कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती कमी होते आणि कॉन्फिडन्स लेवल कमी झाला की मुख्य परीक्षेवरती त्याचा इम्पॅक्ट होणारच आहे. आणि त्यामुळं काय करायचंय की आपल्या अभ्यासाच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण ही पुस्तकं वाचतो आहोत त्याच काळामध्ये आपण टेस्ट सोडवूयात, त्याच काळामध्ये इव्हॅल्युएशन करूयात, फीडबॅक मिळवून त्या फीडबॅकवरती आपण काम करूयात, स्वतःला इम्प्रूव्ह करूयात आणि अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करूयात. भाषेवर काम करू, स्ट्रक्चरवरती काम करू, वेगवेगळी जे काय त्यामध्ये फ्लोचार्ट असतील, डायग्राम असतील, त्याचबरोबर जे काय उदाहरणं वापरायची आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने जर शिकत गेलो तर निश्चितपणे ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट देणार आहात मुख्य परीक्षेला अपिअर झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही वर्ड लिमिट, टाइम लिमिटकडे फोकस करा. तुम्ही तुमच्या रिडिंगमध्ये अजून काय व्हॅल्यू एडिशन करायचं आहे त्याच्यावरती काम करा. त्याचबरोबर तुमची उत्तरं जी आहेत अजून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने मांडता येतील, अजून त्याच्यामध्ये वेगळे पण कसं इतरांपेक्षा आणता येईल याच्यावरती आपल्याला फोकस करता येईल. न की आपल्या बेसिक चुका, भाषा, स्ट्रक्चर किंवा बाकीच्या अजून गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण त्या काळात सुधारत बसलो तर महत्वाचे जे काय फिनिशिंग आपण म्हणतो
तर ते फिनिशिंग आपल्याला त्या काळामध्ये करता येणार नाही. आणि त्यामुळं प्रत्येक टप्प्यावरती इव्हॅल्युएशन आणि फीडबॅकचा जो काही टप्पा आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण तोच टप्पा आपल्याला इम्प्रूव्ह करायला एक चान्स देणार आहे, तोच टप्पा आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणणार आहे, तोच टप्पा आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये अतिशय चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सज्ज करणार आहे. आणि म्हणून इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक हा एक महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण या संपूर्ण चर्चेमध्ये पाहिलं की मुख्य परीक्षा हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मुख्य परीक्षा आपल्याला यशाकडे घेऊन जाणार आहे. मुख्य परीक्षा आपल्याला आपलं गोल जे आहे ते पूर्ण करण्यास मदत करणार आहे. आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मध्ये जाण्याचं जे काय आपलं स्वप्न आहे ते केवळ मुख्य परीक्षा जे आहे तीच साकार करू शकते. आणि मुख्य परीक्षा आहे वर्णनात्मक स्वरूपाची. मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असल्यामुळे तिथं आन्सर कॉपी जी आहे तिचं इव्हॅल्युएशन होतं, म्हणजेच आपण काय लिहिलेलं आहे याच्यावर आपले मार्क्स असतात. आणि त्यामुळं या सगळ्या प्रोसेसमध्ये आन्सर रायटिंग हाच एक महत्वाचा पार्ट आहे. म्हणजेच उत्तर लेखन यशाकडे घेऊन जाणारा खऱ्या अर्थाने मार्ग आहे, असंच या सगळ्या चर्चेतून आपल्या लक्षात येतं. आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा होता. वेळ थांबायची झालेली आहे, मात्र तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आधी घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण इथं थांबणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा उत्तर लेखन यशाचा मार्ग या विषयाच्या संदर्भामध्ये संपूर्ण डिस्कशन केलेलं आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.